आपल्या बालशाहूला छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीवरती नतमस्तक होण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आणलं होतं. आणि आता मी समाधीवरती आहे, म्हणजे मी कोल्हापुरात आहे. कोल्हापूर म्हणजे पूर्ण बऱ्यापैकी ठिकाणं मी कव्हर केली आहेत आणि आता आहे तो समाधीवरती. आणि या साईडला महाराणी ताराराणींचा वाडा आहे. इकडं महाराजांचं मंदिर आहे आणि हे जुनं वसतिगृह होतं बाबासाहेबांच्या नावानं. ते वसतिगृहाचं रिनोव्हेशन चालू आहे. मी याच्या अगोदर 2-3 वर्षापूर्वी ते टाकलं होतं, ते सुद्धा आहे माझ्या व्हिडिओमध्ये. आणि आता समाधीवरती आहे. आताच अभिवादन करून आपण पुढं निघणार आहोत. तत्पूर्वी समाधीचं रिनोव्हेशन चालू आहे, बऱ्यापैकी सुशोभीकरण झालेलं आहे. आणि महालक्ष्मी आपलं अंबाबाईचं मंदिर सुद्धा सँड ब्लास्टिंगनं एकदम व्यवस्थित केलेलं आहे. तसंच इथं सुद्धा केलेलं आहे. कोल्हापुरात आल्यानंतर हे ठिकाण कधी विसरायचं नाही. या ठिकाणाला 100% भेट असते आपली. मस्त वाटतं इथं आल्यावर. मित्रांनो, उद्या म्हणजेच 26 जून रोजी शाहू महाराजांची जयंती आहे. महाराष्ट्रात हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मित्रांनो, आता आपण राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी आलेलो आहोत. त्यांना अभिवादन करून आपण पुढे जाणार आहोत. तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि शाहू महाराज सुद्धा असं सांगतात की बंधू एकत्र या, यत्न करा आणि बौद्धिक गुलामगिरीतून सुटून जा. हे शाहू महाराजांचे म्हणजे किती मिळते जुळते विचार आहेत असं आहे. आणि तर लिहिलंय, मनुष्याला मनुष्याप्रमाणे वागणूक द्या. आणि हा राजा तसा होता की माणसामध्ये फक्त माणूस बघत होता. त्याची कधी जात, धर्म, पंथ, रंग, भाषा काय बघितलं नाही. माणसाला फक्त माणूस पण दिलं आणि माणसाला माणुसकीनं वागवलं. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करताना त्यांनी काढलेल्या जाहीरनाम्यातील हा विचार अतिशय प्रसिद्ध आहे. राजर्षी शाहू महाराज हे शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा धर्मनिरपेक्ष प्रजाहितदक्ष राजे होते. ते म्हणत, आपल्या प्रजेला अज्ञानात ठेवणे हा मोठा गुन्हा आहे. प्रजेचा विकास करायचा असेल तर त्यांना शिक्षण देणे राजाचे पहिले कर्तव्य आहे. शाहू महाराजांनी माणगाव परिषदेत 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख करून देताना समतेचा संदेश देताना म्हटले होते, तुम्हाला तुमचा खरा पुढारी मिळाला आहे. माझी खात्री आहे की ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. तितकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते संपूर्ण हिंदुस्थानाचे पुढारी होतील. आणि पुढे ते खरे झाले. आज आपण पाहतोच आहोत. ते कायम म्हणत, माझ्या राज्यात सर्व जाती धर्माच्या लोकांना समान हक्क राहतील. जोपर्यंत मागासलेल्या वर्गाला वर आणले जात नाही तोपर्यंत समता प्रस्थापित होणार नाही. जात पात मानू नका, माणूस म्हणून जगायला शिका. समता हाच सुखी समाजाचा पाया आहे. माणसा माणसात भेद करणे हा देवाचा अपमान आहे. उच्च नीचतेची भिंत पाडून सर्वांना एकत्र आणणे हे माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. तरीही काही धर्मांध लोक जातश्रेष्ठ तो सोडायला तयार नसत, म्हणून ते शोषित, वंचित, पीडित, गरीब लोकांना कायम म्हणत असत, हक्क हे मागून मिळत नसतात, ते मिळवावे लागतात आणि ते प्रत्येकाला समानतेने मिळाले पाहिजेत. यातच राज्याचे कल्याण आहे. असा राजा पुन्हा होणे नाही. महाराजांना मानाचा मुजरा, त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.